नमस्कार मित्रांनो, मी कैलास गोडे पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आहे 26 फेब्रुवारी आणि आज आहे महाशिवरात्री। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, आपण आज महाशिवरात्रीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। आजच्या दिवशी मित्रांनो, भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झालेला होता आणि त्याच्यामुळे आपण महाशिवरात्र ही आजच्या दिवशी साजरी करत असतो। तर मित्रांनो, आजच्या दिवशी आपण जर भगवान शिवांची पूजा अर्चा प्रार्थना जर केली तर आपल्याला निश्चित प्रकारे भगवान शिव हे आशीर्वाद देत असतात। तर आजच्या दिवशी सर्व भाविक भक्त ज्योतिर्लिंग किंवा जिथे जिथे शिव मंदिर आहेत तिथे तिथे दर्शनाला हे जात असतात। तर अशा प्रकारे आपण पण आज कोंडेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी चाललो किंवा दर्शनासाठी चाललो। बदलापूर पासून 7-8 किलोमीटरवरती कोंडेश्वर मंदिर हे स्थापन झालेलं आहे आणि चौबाजूने वेढलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे। तर चला आपण आता जाऊयात कोंडेश्वर मंदिराला दर्शनासाठी। तर मित्रांनो, आपण बघू शकताय ग्रामस्थांनी जागोजागी भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केलेली आहे। पाणी तसेच खिचडी येथे वाटप करण्यात येत आहे। मित्रांनो, इथे बघू शकता आपण इथे पण दुसरा स्टॉल आपल्याला बघायला मिळाला। इथे खजूर आणि पाणी वाटप करण्यात आहे। बघू शकता ग्रामस्थ किती उत्साहाने भाविकांची सेवा करत आहेत आणि त्यांना रस्त्यावर थांबून खजूर वगैरे देत आहेत। तर चला मित्रांनो, आपण बघू शकता मंदिरापासून जवळजवळ 200 ते 300 मीटरवरती इथे पार्किंगची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आलेली आहे, कारण की तिकडे मंदिराकडे जागा अपुरी असल्यामुळे तिकडे पार्किंगची एवढी मोठी व्यवस्था होऊ शकत नाही। तर मित्रांनो, समोर जे आपल्याला दिसते ते आहे श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान। बाबाची समाधी म्हणजे कोंडेश्वर बाबांची तिथे समाधी आपल्याला बघायला मिळते। हे कोंडेश्वर मंदिराच्या अपोजिट साईडला मंदिर आहे। तर तिथे पण आपण आपल्याला दिसणाऱ्या ब्रिजवरून आपण तिकडे जाऊ शकतो। पावसाळ्यामध्ये हा तलाव पूर्णपणे भरला असल्यामुळे आपण ह्या ब्रिजचा पावसाळ्यात वापर करू शकतो। तर चला आपण आता कोंडेश्वर मंदिराकडे जाऊयात। बघू शकता आपण किती भाविकांची गर्दी जमलेली आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथे लावण्यात आलेले आहेत। तर चला ही बघा, मंदिराच्या दर्शनासाठी खूप मोठी रांग लागलेली आहे। कमीत कमी 1 ते 2 तासाचा वेळ इथे दर्शनासाठी आपल्याला लागू शकतो। तर काही भाविक दर्शन घेऊन खुशी आपल्या घरी जात आहेत, तर काही भाविक आतुरतेने दर्शनाची वाट पाहत आहेत। समोर आपल्याला इथे गणपतीची मूर्ती, श्री गणपतींची मूर्ती दर्शनासाठी ठेवलेली आहे। तिकडे हेल्थ कॅम्प सुद्धा लावण्यात आलेले आहेत। बघू शकता तिथे डॉक्टर्स बसलेले आहेत आणि भाविकांची तपासणी करत आहेत। तर मित्रांनो, आपण आता मंदिराच्या सभा मंडपात आलेलो आहे आणि समोर बघू शकताय पोलीस अधिकारी अत्यंत व्यवस्थितपणे भाविकांच्या रांगेचे नियोजन करत आहेत आणि कोणालाही त्रास नाही होऊ याची काळजी घेत आहेत। तर मित्रांनो, हे आहे श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिराचं
म्हणजेच मुख्य मंदिर आहे आणि हा समोरून दरवाजा, इथून आपल्याला दर्शन घेता येऊ शकते। परंतु आज महाशिवरात्र असल्यामुळे भाविकांची समोरील दरवाजातून दर्शनासाठी नियोजन केलेले आहे। तर तिकडनं आपण आतमध्ये प्रवेश करू शकताय। तर मित्रांनो, आपण आता सध्या आलोय मंदिराच्या आत गाभाऱ्यामध्ये दर्शन घेण्यासाठी। तर मित्रांनो, हे कोंडेश्वर मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे आणि काळ्या कातळाच्या गुंफेमध्ये हा गाभारा आपल्याला बघायला मिळतो। तर इथे गणेश मूर्ती पण आपल्याला बघायला भेटते आणि आपण मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे अनेक देवी देवतांच्या मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटतात। तर आपण सर्व मूर्तींचं दर्शन घेऊन आपण मंदिरातून बाहेर पडूयात। मंदिराच्या बाहेर आल्यावर आपल्याला सभा मंडपामध्ये एक शिवलिंग आणि शिवलिंगाच्या समोर नंदी बघायला भेटतो आणि प्रत्येकजण नंदीच्या कानात आपली मनोकामना सांगत असतो। तर इथे बघा, ही आजीबाई शिवलिंगाचे दर्शन घेत आहेत आणि शिवलिंगाची पूजा करत आहेत। तर हे आपल्याला सभा मंडपात आपल्याला हे शिवलिंग आणि नंदी बघायला भेटतो। तर मंदिराच्या सभा मंडपामध्ये बघा, इथे फराळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे ग्रामस्थांकडून तसेच यात्रा कमिटीकडून। तर सर्व भाविक इथे खिचडी तसेच चहा वगैरेचा फराळाचा आनंद घेत आहेत। दर्शन घेतल्यानंतर आपण आता आलोय खाली। इथे आपण बघू शकता दुकानं वगैरे लागलेली, तिथे भाविक खरेदी वगैरे करताना दिसत आहेत। तसेच वेगवेगळे पदार्थांचा आनंद घेताना दिसतात। तसेच लहान मुलांची खेळणी वगैरे ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला भेटतात। तर मित्रांनो, हे आहे कालिका मातेचं मंदिर। हे धबधब्याच्या बाजूला हे आपल्याला कालिका मंदिर बघायला भेटतं। इथे सध्या कंपाऊंड वगैरे केलेले, इकडे कोणी सध्या जाऊ शकत नाही। आणि हे 2 धबधब्यांच्या मध्ये असलेलं गणेश मंदिर, इथे पण आपण असं जाऊ शकत नाही पावसाळ्यामध्ये। आता आपण तिथे दर्शनाला जाऊ शकतो, परंतु सध्या तरी मला कुंपण दिसलं म्हणून आपण तिथे जाऊ शकत नाही। आणि हा आहे कोंडेश्वर धबधबा। तर इथे कोंडेश्वर धबधबा पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी असते इथे। तर इथे समोर 2 गुंफा कोरलेल्या आहेत, आपण बघू शकताय। आणि पावसाळ्यात तर इथलं म्हणजे दृश्य डोळ्यांचे पारणे फिरणारं असतं। तर नक्की पावसाळ्यात एकदा भेट द्या, आपल्याला पर्यटनासाठी खूप छान असं एक ठिकाण आहे, सुंदर असं ठिकाण। तर असं हे मंदिर कोंडेश्वरचं आणि आज आपलं अशा प्रकारे दर्शन झालेले। तर चला आपण आता निघूयात।